हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रवीणा कॉमर्स क्लासेस. आपण करत आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 1चं सोल्युशन करणार आहोत. तर सोल्युशन स्टार्ट करायच्या आधी आपण जरा क्वेश्चनकडे पुन्हा एकदा येऊ. तर तुम्ही क्वेश्चन आधीच लिहून घ्यायचं आहे. जर PDF फाईल नसेल तुमच्याकडे आणि टेक्स्टबुक नसेल तर मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्याचा क्वेश्चन पण दाखवलेला आहे आणि PDF फाईलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आहे. तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता. आणि टेक्स्टबुक जर असेल तर टेक्स्टबुक्स तुम्हाला समोर ठेवायचं सॉल्व करताना. तर सॉल्व करायच्या आधी क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट रीड करून टिक करायचं आहे. तर टिक करायच्या आधी पहिला फॉर्मॅट काय काय बनवायचे ते बघूया. तर इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट बनवायचं आहे. तर तिथे डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स अमाऊंट असं बनवायचं आहे. नंतर इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पण डेबिट आणि क्रेडिट असे बनवायचे. तर तिथे पर्टिक्युलर्स पार्टनर्सची 3 नावं येणार तिथे जे काही मेन्शन केलेलं असेल क्वेश्चनमध्ये. तर आपल्या आजच्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन केले विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. तर 3 कॉलम्स असे बनवायचे. क्रेडिट साईडला पण सेम बनवायचं आहे, पर्टिक्युलर्स, विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. नेक्स्ट इथे कॅश अकाउंट बनवायचं तुम्हाला. कॅश अकाउंटला पण डेबिट अँड क्रेडिट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. हे जे लाईन्स आहेत तुम्हाला अंदाजे सोडायचे. तर आपण 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की किती लाईन्स सोडायचे तुम्हाला. नेक्स्ट इथे तुम्हाला बनवायचं बॅलन्स शीट. तर तिथे बॅलन्स शीट लिहिताना न्यू बॅलन्स शीट लिहायचं आणि वरती नाव द्यायचं मेजर्स विक्रम और प्रज्ञा अँड अवनी असं द्यायचं तुम्हाला. आणि नेहमीप्रमाणेच बॅलन्स शीटचा फॉर्मॅट असणार आहे लायबिलिटी अमाऊंट, असेट अमाऊंट. तर बिफोर सॉल्व करायच्या आधी आपण ॲडजस्टमेंट रीड करू आणि टिक करून घेऊ आधी. तर क्वेश्चन तुमच्या समोर ठेवायचं आहे तुम्हाला. मी क्वेश्चन रीड करते. तर पहिले इथे बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च ओल्ड बॅलन्स शीट आहे, ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या तिथे साईडला. तर पहिला दिला लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्सच्या पुढे तिथे BL लिहायचं आहे. कॅपिटलच्या इथे लिहायचं आहे PCCR म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला काय म्हणून लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नंतर असेट साईडला या, असेट साईडला कॅश दिलाय तर तो सेपरेटली कॅश अकाउंटमध्ये तुम्हाला पोस्टिंग करायची आहे आणि तिथे लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग दिले, लँड अँड बिल्डिंगच्या पुढे लिहायचं BA, प्लांट BA, फर्निचर BA, स्टॉक BA, डेटर्स BA. ॲडजस्टमेंटकडे येऊ आपण. आता ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं आहे असेट दिलेला आहे का आपल्याला. तर थर्ड ॲडजस्टमेंट बघा तिथे लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000 दिलेलं आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये जे काही असेट दिलं आहे तर ते आपलं करंट व्हॅल्यू आहे किंवा मार्केट व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो. तर 45,000 दिलं आहे आणि बुक व्हॅल्यू म्हणजे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बघायचं आहे 37,500 दिलं आहे. तर लँड अँड बिल्डिंगच्या पुढे पहिलं स्टार करून घ्या आणि अमाऊंट चेक करा. तिथे 37,500 बुक व्हॅल्यू आहे आणि करंट व्हॅल्यू 45,000 आहे. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. तर काय करायचं तुम्हाला, लँड अँड बिल्डिंगच्या पुढे स्टार करायचं आहे आणि त्याच्या पुढे प्लस साईन द्या. प्लस साईनचा अर्थ काय असतो, ॲप्रिसिएशन आपण करणार आहोत म्हणून मी तुम्हाला प्लस साईन सांगते. नंतर प्लांट आहे, प्लांटला ॲडजस्टमेंट नाही आहे. फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे. तर फर्निचरच्या पुढे स्टार करायचं आहे. ॲडजस्टमेंट थर्ड ॲडजस्टमेंट बघा, फर्निचर डेप्रिसिएटेड 10% सांगितलं आहे. तर डेप्रिसिएशन म्हणजे रिडक्शन, ते तुम्हाला माहिती आहे लेस करायचं आहे. तर फर्निचरच्या पुढे स्टार लिहा आणि तिथे लेस म्हणून लिहून काढा. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट फोर्थ ॲडजस्टमेंट आहे टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सनरे डेटर्स. तर डेटर्सच्या पुढे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे, डेटर्सच्या पुढे स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. तर इथे बुक व्हॅल्यू आणि करंट व्हॅल्यू दोन्ही चेक करा. बुक व्हॅल्यू ही ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आहे. तर स्टॉक इथे दिलेला आहे 75,000 आणि करंट व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं 82,500 आहे. तर ती जास्त आहे बुक व्हॅल्यूपेक्षा. तर काय करायचं, स्टॉकच्या पुढे स्टार करून घ्या. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये स्टार करायचं आणि त्याच्या पुढे प्लस साईन द्यायची. ओके. तर ह्या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट रीड आणि टिक केलं आहे. तर सॉल्व करायला स्टार्ट करू. तर ओल्ड बॅलन्स शीट आपण पहिला घेऊ. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पहिला काय दिलेलं आहे, लायबिलिटी साईड घ्यायची आहे तुम्हाला. तर लायबिलिटी साईडला पहिलं क्रेडिटर्स दिलेलं आहे.
तर क्रेडिटर्स लिहिताना आपण नेहमी इथे कॅपिटल अकाउंट पहिलं लिहितो, तर तसंच पहिलं कॅपिटल अकाउंटला जागा सोडा किंवा कॅपिटल अकाउंट तुम्ही लिहायचं आहे. तर कॅपिटल अकाउंट इथे तुमचा जो असणार आहे तो कोणाकोणाचा असणार आहे, इथे विक्रम, नेक्स्ट इथे प्रज्ञा, नेक्स्ट अवनी. ते असं लिहून ठेवायचं, इथे व्हॅल्यूज टाकायची नाही आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर इथे काय सांगितलं, क्रेडिटर्स आपण आता इथे लिहू. तर क्रेडिटर्सला काही स्टार नाही आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, तर त्याची अमाऊंट जी आहे ती डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायची. तर इथे लिहायचं 1,05,000 अमाऊंट दिली आहे. नेक्स्ट दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट. ओल्ड बॅलन्स शीटमध्येच बघायचं, कॅपिटल दिलेलं आहे विक्रम आणि प्रज्ञा, फक्त 2 पार्टनर्सचेच दिलेले आहेत. हे जे आहे कॅपिटल, हे जेव्हा तुम्ही बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करता ना पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये, इथे जे काही बॅलन्सिंग फिगर येईल तेव्हा ती अमाऊंट इथे येणार, तोपर्यंत इथे काहीच लिहायचं नाही आहे. आणि आता ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जो कॅपिटल दिलेला आहे विक्रम आणि प्रज्ञाचा, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच्या पुढे काय लिहिलं तुम्ही, PCCR म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे शॉर्टमध्ये लिहिते PCCR म्हणजे क्रेडिट साईड झाला. तर इथे काय करायचं तुम्हाला, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये विक्रम आणि प्रज्ञा दिल्या ना, तर तिथे ती अमाऊंट इथे लिहायची. तर लिहिताना पहिलं नाव टाकायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर विक्रमची अमाऊंट किती दिली आहे तिथे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 75,000 आणि प्रज्ञाची दिली आहे 75,000. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅपिटल अकाउंट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये लिहायचं आहे. न्यू बॅलन्स शीटमध्ये लगेच पोस्टिंग करायची नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे, लायबिलिटी साईड आपली कंप्लीट झाली आहे. आता असेट साईडला या. क्वेश्चन तुमच्या समोर ठेवायचं आहे. मला इथे तुम्हाला क्वेश्चन नाही दाखवता येते, तर क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा टेक्स्टबुक असेल तर वेल अँड गुड. आता PDFची लिंक तुम्हाला दिलेली आहे तर ती डाउनलोड करून घ्या तुम्ही, पण समोर तुमच्याकडे क्वेश्चन्स असले पाहिजे. असेट साईडला कॅश आहे, तर कॅश पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला डायरेक्टली न्यू बॅलन्स शीटमध्ये पोस्ट नाही करायची. कुठे करणारे, सेपरेट कॅश अकाउंट बनवलं आपलं आपण इकडे. तर कॅश अकाउंटमध्ये इथे लिहायचं आहे तुम्हाला. तर कुठे लिहिणार तुम्ही, इथे डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर किती दिलेलं आहे इथं 7,500. ओके. नेक्स्ट आहे तिथे लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंग ला स्टार केलेलं आहे आपण, म्हणजेच काय करायचं इथे लँड अँड बिल्डिंग मी ही बुक व्हॅल्यूमधली लिहिते आधी, ॲडजस्टमेंट आपण नंतर करणार आहोत. तर लँड अँड बिल्डिंग 37,500 दिलेलं आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये. लँड अँड बिल्डिंगच्या पुढे आपण स्टार केला होता आणि प्लस साईन दिली होती. तर प्लस साईन म्हणजे ॲड आणि त्याच्या पुढे लिहायचं ॲप्रिसिएशन. एक लाईन सोडायची इथे, व्हॅल्यूज नंतर टाकू आपण. नंतर नेक्स्ट दिलेलं आहे प्लांट. तर प्लांटच्या पुढे स्टार नाही आहे, क्वेश्चनमध्ये बघायचं आहे प्लांटच्या पुढे स्टार नाही आहे, सो डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट टाकायची आहे. नेक्स्ट इथे फर्निचर दिलेलं आहे, तर फर्निचरच्या पुढे स्टार आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही काय लिहिलं, लेस. तर एक लाईन सोडायची फर्निचरच्या खाली आणि तिथे लिहायचं लेस. तर लेस काय होतं, डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन किती आहे 10%. आणि फर्निचरची जी अमाऊंट आहे बुक व्हॅल्यूमध्ये तर ती आहे 3,000. तर 3,000 इनर कॉलममध्ये लिहून घ्यायची. नेक्स्ट आहे स्टॉक दिलेला आहे, तर स्टॉकच्या पुढे पण स्टार केलं आहे आणि प्लस साईन दिली आहे तुम्ही. तर इथेही तसंच करायचं, पहिलं स्टॉकची बुक व्हॅल्यू इनर कॉलममध्ये लिहा 75,000 आणि स्टॉकच्या पुढे स्टार करून तुम्ही ॲड केलेलं आहे, तर इथे ॲड लिहायचं. प्लस साईन दिली आहे ना, तर प्लस साईनलाच ॲड म्हणतो आपण. तर ॲड म्हणजे काय झाला तो, ॲप्रिसिएशन. तर इथली व्हॅल्यू आपण नंतर लिहू, ॲडजस्टमेंट जेव्हा सॉल्व करायला घेऊ. नेक्स्ट दिलेला आहे डेटर्स. तर डेटर्सच्या पुढे पण स्टार आहे म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे, तर त्याची अमाऊंटसुद्धा इनर कॉलमला लिहायची. आणि स्टार केल्यानंतर काय आहे तिथे, न्यू RDD. तर न्यू RDD नेहमी आपण काय करतो, लेस करतो, तर त्याच्या पुढे तिथे लेस न्यू RDD असं लिहायचं. ओके. तर नेक्स्ट आपण, तर हे झाले सगळे आपले ओल्ड बॅलन्स शीटचे लायबिलिटी आणि असेटची पोस्टिंग. आता ॲडजस्टमेंटकडे आपण येऊ. तर ॲडजस्टमेंट तुम्ही बघा तिथे क्वेश्चनमध्ये. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिलेली तिथं, दे ॲग्री टू ॲडमिट द अवनी ॲज अ पार्टनर ऑन 1 एप्रिल
ऑन द फॉलोविंग टर्म्स. मी जेव्हा रीड करत असेल तर तुमचं पूर्ण लक्ष क्वेश्चनकडे असलं पाहिजे. तर इथे फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिलं आहे, अवनी शॅल हॅव द 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. तर हे 1/4 शेअर फ्युचर प्रॉफिट हे नंतर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नंतर शी शॅल ब्रिंग द 37,500 ॲज हिज कॅपिटल. तर अवनीचं कॅपिटल किती आहे, 37,500. तर अवनीने कॅपिटल किती आणला इथे लिहायचं आहे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. आता त्याची जर्नल एंट्री काय आहे, तर त्या कॅपिटलच्या पुढे तुम्हाला लिहायची आहे साईडला कॅपिटल अकाउंट. म्हणजे फर्स्ट जी दिली ना सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये बघा फर्स्ट लाईन, शी शॅल ब्रिंग 37,500 ॲज हर कॅपिटल म्हणून आहे. तर तुमची तिथे जर्नल एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तर 11th क्लासमध्ये आपण लेजर अकाउंट शिकलोय कसं करायचं, जर्नल एंट्री टू लेजर कसं पास करायचं असतं एंट्री. तर इथे कॅश अकाउंट डेबिट म्हटलेलं आहे टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल कोणाचा, अवनीचा. तर आता अवनीस कॅपिटल हे कुठल्या साईडला आहे, क्रेडिट साईडला आहे. तर आपल्याला काय करायचं, पार्टनर्स कॅपिटलमध्ये क्रेडिट साईडला यायचं आहे. आणि नाव कोणाचं येणार, ऑपोजिट डायरेक्शनला जो असेल तर ऑपोजिट डायरेक्शनला कोण आहे, कॅश आहे. इथे दाखवते तुम्हाला, जर लक्षात नसेल तर इथे बघा या साईडला तर कॅश अकाउंट डेबिट टू अवनीस कॅपिटल अकाउंट. तर ही जर्नल एंट्री आहे, ह्याला लेजर फॉर्मॅटमध्ये करायचं. तर इथे बघायचं अवनी कॅपिटल अकाउंट ही कुठल्या साईडला आहे, क्रेडिट साईडला आहे. सो पार्टनर्स कॅपिटलच्या कुठल्या साईडला आपल्याला पोस्ट करावं लागणार आहे, क्रेडिट साईडला. पण कोणाच्या नावाने, ऑपोजिट साईडला जी नाव आहे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. तर ऑपोजिटला कोण आहे, इथे कॅश आहे. तर ते नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर तिथे काय लिहिणार, क्रेडिट साईडला आपण जेव्हा लिहितो तर तिथे काय स्टार्ट करतो, बाय. तर बाय कॅश अकाउंट म्हणून तुम्ही लिहिणार तिकडे. ते इथेही तसंच लिहायचं आहे. तर इथे लिहून घ्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. कोणाच्या कॉलममध्ये लिहिणार, अवनी. कॅपिटल कोणाचं आहे, अवनीचं आहे. सो अवनीने किती आणलेलं आहे, 37,500. तर अशा पद्धतीने करायचं. नंतर दिलेलं आहे अँड ₹30,000 क्वेश्चनमध्ये बघायचं, अँड ₹30,000 ॲज हीज दिलं आहे, हर लिहायचं तिथे, हर शेअर ऑफ गुडविल. तर गुडविल 30,000चा आहे अवनीचा. आता हे गुडविल काय होणार आहे, पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर इथे मी वर्किंग केलेलं आहे, वर्किंग बघू शकता इथे. तर वर्किंगमध्ये बघा इकडे गुडविल 30,000 आहे, डिस्ट्रीब्यूट कोणामध्ये करायचं, ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर ओल्ड पार्टनर्स आपले कोण आहेत, विक्रम आणि प्रज्ञा. तर कसं करणार, त्यांचा रेशो जो आहे, ओल्ड रेशो किती दिलेला आहे तिकडे क्वेश्चनमध्ये, 2:3. तर 2:3चं काय होणार, विक्रमचं 2/5, प्रज्ञाचं 3/5. तर ह्या रेशोमध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं. तर विक्रम शेअर जो आहे 30,000 आहे, तर त्याला किती मिळणार, 2/5ने कॅल्क्युलेट केलं तर 30,000 इंटू 2/5 केलं तर 12,000 मिळेल तुम्हाला. आणि इथे प्रज्ञाचा शेअर किती येईल, इथे 30,000 इंटू 3/5 केलं तर 18,000 आहे. तर ही व्हॅल्यू जी आहे तुम्हाला कुठे लिहायची आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर बाय गुडविल, मी शॉर्टमध्ये लिहिते आहे बाय गुडविल अकाउंट. तर हे जे गुडविल आहे कोणामध्ये द्यायचं आहे, विक्रम आणि प्रज्ञामध्ये द्यायचं. तर विक्रमची अमाऊंट किती मिळाली आपल्याला, 12,000 आणि प्रज्ञाची मिळाली 18,000. नेक्स्ट, प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गुडविलचे 2 एंट्री करायचे, एक डिस्ट्रीब्युटेड एंट्री असणार आहे आणि एक ब्रॉड एंट्री असणार आहे. तर ब्रॉड एंट्री जी आहे तुमची, ब्रॉड काय आणलेलं आहे, ब्रॉड गुडविल. तर ह्याची एंट्री तुमची जर्नल एंट्री दाखवते आणि त्या पद्धतीने आपण लेजरमध्ये पोस्ट करूया. तर इथे तुम्हाला कसं येणार, इथे एंट्री, ह्याची जर्नल एंट्री तुमची इथे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथे 30,000, इथे 30,000. आपल्याला आता काय करायचं, गुडविल अकाउंट काय आपण बनवलेलं आहे सेपरेट, कॅश अकाउंट बनवलेलं आहे. तर कॅश अकाउंट हे कुठे आहे बघा, डेबिट साईडला आहे.
कॅश अकाउंट डेबिट साईडला आहे, तर काय करायचं, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला यायचं. पण नाव ज्याचं अकाउंट आहे त्याचं नाव आपण लिहित नाही, कोणाचं लिहिणार, ऑपोजिट पर्सन. तर ऑपोजिट कोण आहे इकडे, गुडविल आहे. तर इथे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, टू गुडविल अकाउंट किती आहे, 30,000. अशा पद्धतीने हे 2 एंट्री होतात, एक ब्रॉडची एंट्री आहे आणि एक डिस्ट्रीब्युटेड एंट्री आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे. थर्ड ॲडजस्टमेंट बघा, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000 असं सांगितलेलं आहे. तर इकडे या बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीटमध्ये यायचं आहे असेट साईडला. तर लँड अँड बिल्डिंग 45,000 आहे दिलेली, ती करंट व्हॅल्यू आहे. तर ते काय करायचं, आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे 45,000 ती इथे नाही लिहायची. कुठे लिहिणार आहात, व्हॅल्यूड आहेत ना, NPO मध्ये मी तुमचं घेतलेलं आहे. तर 45,000 ही आउटर कॉलमला येणार. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली असेल ही आउटर कॉलमला. आता ह्याचा जो डिफरन्स येईल 45, तर 45,000 मायनस 37,500 करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे डिफरन्स येईल 7,500. तर तो डिफरन्स इथे तुम्हाला लिहायचा आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये जर व्हॅल्यूड अमाऊंट दिलेली असेल किंवा असेटची व्हॅल्यू दिलेली असेल तर ती आउटर कॉलमला तुम्हाला लिहायची, हे लक्षात ठेवायचं. अजून 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केले की तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट आता ह्याची सेकंड इफेक्ट पण आपल्याला द्यायचा आहे ह्याचा. तर पहिला फर्स्ट इफेक्ट आपण पहिले द्यायचे तिथे, नंतर मी तुम्हाला सेकंड इफेक्ट कसा द्यायचा आहे ते सांगते. तर पहिले फर्स्ट इफेक्ट आपण इकडे लिहून घेऊ आपण. नंतर दिले फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% सांगितलं. तर इथे फर्निचरकडे या. तर फर्निचरमध्ये आपण इनर कॉलमला 3,000 लिहिले, तर त्याच्यावरती 10% कॅल्क्युलेट करायचं. तर 3,000 वरती 10% म्हणजे किती होणार, 300. हे तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायला येत असणार आहे. पुन्हा एकदा दाखवून देते मी तुम्हाला इथे. तर इथे बघा 3,000 इंटू 10/100 करायचं आहे. 0 0 0 0 कॅन्सल, रिमेनिंग किती, 300. तर हा झाला तुमचा डेप्रिसिएशन. तर ही अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची. तर 300 लेस करून ह्याची अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची, किती होणार इथे, 2,700 म्हणजेच 2,700. नेक्स्ट इथे दिले प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर डेटर्सवरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काय, न्यू RDD 5%. तर 87,000 दिलेलं आहे इंटू 5% करायचं आहे. तर तुम्हाला आत्ता जे मी दाखवलं कॅल्क्युलेशन कसं करायचं इथे बघा, इथे दाखवते वर्किंग. 87,000 इंटू 5/100, 0 0 कॅन्सल. इथे काय येणार, 870 इंटू 5 केला की तुम्हाला इथे त्याचा आन्सर जे आहे न्यू RDD मिळेल तुम्हाला 4350. तर हे तुम्हाला इथे न्यू RDD ची अमाऊंट इथे लिहायची. हे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून नाही दाखवणार आहे. हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी कॅल्क्युलेट करते. नेक्स्ट लेक्चरपासून तुम्हाला स्वतः करायचं आहे. तर इथे लेस करून तुम्हाला 87,000 मायनस 4,350 केलं तर किती मिळणार इकडे आउटरला, 82,650. नेक्स्ट आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिली आहे, स्टॉक टू बी व्हॅल्यूड ₹82,500. ते बघा स्टॉक व्हॅल्यूड झाला आहे किती रुपीजने, 82,500. पुन्हा तसंच करायचं जसं लँड अँड बिल्डिंगचं केलं आहे. 82,500 जी दिलेली आहे ती कुठे लिहिणार, पहिली आउटर कॉलमला. आता ह्या दोन्हीचा डिफरन्स काढायचा आहे. 82,500 मायनस 75,000, तर तुम्हाला किती अमाऊंट इथे मिळेल, 7,500. तर हे सगळे आपण फर्स्ट इफेक्टच केलेले आहेत. आता याचे सेकंड इफेक्ट आपल्याला द्यायचे. तर सेकंड इफेक्ट देताना लक्षात ठेवा, इथे NPO मध्ये पण मी तुम्हाला ट्रिक सांगितले की कसं सेकंड इफेक्ट द्यायचं आहे, त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. तर इथे बघा असेट ही आपली कुठल्या साईडला, राईट साईडला आहे. तर राईट साईडला ॲड केलं तर ॲड
राईट साईडला ॲड आहे तर सेकंड इफेक्ट देताना जागा बदलायची नाही. ॲड जर असेल तर राईट साईडलाच पोस्टिंग होणार, पण कुठल्या राईट साईडला होणार तर इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचाच रोल प्ले करतो. तर आता इथे बघायचं असेटच्या राईट साईडला ॲड झालं आहे तर राईट साईडलाच पोस्टिंग करायची आहे, म्हणजे इथे बाय लँड अँड बिल्डिंग. किती डिफरन्स जो मिळाला ना आपल्याला इथे, तो डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे 7,500. तर तो इथे लिहून घ्या, बाय लँड अँड बिल्डिंग 7,500. नेक्स्ट आता हे झालं आपलं. आता नेक्स्ट फर्निचर दिल्या, फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे लेस डेप्रिसिएशन. आता बघायचं असेट राईट साईडला लेस केला तर सेकंड इफेक्ट देताना ऑपोजिट साईडला जाणार. तर लेस, आता हा ऑपोजिट साईड कुठला असणार आहे त्याचा, राईट साईड. तर राईटचा ऑपोजिट साईड आपला लेफ्ट आहे. लेफ्ट म्हणजे कुठला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. इथे जे काय तुम्हाला ॲडजस्टमेंट मिळतील म्हणजे असेटवरती, तर ते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये पोस्टिंग करायची. ॲड जर असेल तर क्रेडिटला करायची आहे, लेस जर असेल तर डेबिटला करायची. तर लेस डेप्रिसिएशन आता दिलेलं आहे, तर इथे आपण लिहिणार आहोत टू फर्निचर. डिफरन्स घ्यायचं आपल्याला, तर फर्निचरचं किती होता 300. नेक्स्ट आपल्याला दिलं इथे स्टॉक. तर स्टॉक इथे राईट साईडला ॲड झाला आहे, तर सेकंड इफेक्ट देताना जागा बदलायची नाही आहे, तर राईट साईडलाच पोस्टिंग होणार. तर राईट साईड कुठली, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर इथे लिहायचं बाय स्टॉक. डिफरन्स घ्यायचा फक्त, डिफरन्स आपल्याला मिळाला 7,500. नेक्स्ट डेटर्स, आपण सगळे सेकंड इफेक्ट देतोय. नंतर इथे डेटर्स इथे लेस झाला आहे, राईट साईड असेट हा आपल्या राईट साईडला आहे, तर राईट साईडला लेस झाला आहे, तर याचा दुसरा इफेक्ट देताना लेफ्ट साईडला द्यायचा, ऑपोजिट साईड. तर ऑपोजिट साईड कुठली तुमची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. तर इथे लिहायचं टू न्यू RDD. डिफरन्स किती मिळाला आपल्याला 4,350. ओके, तर ही पोस्टिंग आपली झाली. नेक्स्ट अजून काय राहिलं याच्यामध्ये, क्वेश्चन बघून घ्या. क्वेश्चनमध्ये नेक्स्ट आता आपल्याला दिलं इथे बघा, 6th ॲडजस्टमेंट आपली, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉसेस रेशो. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला रेशोपर्यंतच करायचं आहे. तर मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन दाखवते. 4 स्टेप्स यूज करायचे तुम्हाला. 4 स्टेप्स यूज करताना आपल्याला काय काय 4 स्टेप्स लक्षात ठेवायचं आहे. 6th ॲडजस्टमेंट्स जे आहे दिलेली, तर त्या ॲडजस्टमेंटला आपल्याला 4 स्टेप्स अप्लाय करायचे या सेंटेन्सला. कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मी इथे लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स. ऑल पार्टनर्स म्हणजे कोण कोण आहे ना, विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड in their new profit and loss ratio. तर इथपर्यंतच लिहितो. ह्याच्या पुढे पण आहे सेंटेन्स, पण एवढ्या सेंटेन्समध्ये आपल्याला 4 स्टेप्स फॉलो करायचे. तर 4 स्टेप्समध्ये काय काय होते. फर्स्ट स्टेप इथे रिमेनिंग शेअर फाइंड आउट करायचं आहे. सेकंड स्टेपला तुम्ही न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फाइंड आउट करणार. थर्ड स्टेप रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर शेअर. फोर्थ स्टेप तुमची ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करायचं तुम्हाला. ॲडजस्टेड कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स.
ते हे फाईंड करायचं तुम्हाला. तर हे 4 स्टेप्स फॉलो करायचे. तर ह्या स्टेप्सनेच आपण जाऊ. रिमेनिंग शेअरला बॅलन्स ऑफ 1 सुद्धा म्हणतो, बॅलन्स ऑफ 1. आता इथे बघायचं रिमेनिंग शेअर फर्स्ट स्टेप आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर रिमेनिंग शेअर फाइंड आउट करताना कसं करणार आहे, स्टेप 1 रिमेनिंग शेअर फाइंड आउट करायचं पहिला. तर रिमेनिंग शेअर आपण कसं फाइंड आउट करणार, इथे बघा ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट दिली ना, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर. तर अवनीचं शेअर किती आहे इथे, 1/4 शेअर. ओके. आणि रिमेनिंग शेअर फाइंड आउट करताना फॉर्म्युला तुमचं असणार आहे 1 - 1/4. आता हे कॅल्क्युलेट करताना कसं करणार तुम्ही, 4 × 1 = 4, 4 - 1 3, म्हणजे इथे तुम्हाला मिळणार 3/4. तर हे झालं तुमचा रिमेनिंग शेअर 3/4. तर हा मिळाला तुम्हाला रिमेनिंग शेअर. पुन्हा एकदा सांगते 3/4 कसा मिळाला, 4 × 1 = 4, 4 - 1 3, दॅट इज 3/4. सो therefore remaining share is 3/4. हा झाला फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपला काय सांगितलं आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फाइंड आउट करायचं. तर सेकंड स्टेप 2 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणाचा, ओल्ड पार्टनर्सचा फाइंड आउट करायचा. ओल्ड पार्टनर्समध्ये कोण कोण आहेत, विक्रम आणि प्रज्ञा आहे. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग शेअर और बॅलन्स ऑफ 1. दोन्हीपैकी कुठलंही नाव तुम्ही लिहू शकता, अर्थ एकच आहे त्याचा, बॅलन्स ऑफ 1. ओके. आता इथे जे आपण फाइंड आउट केलं ना, इथेच मी ऑब्लिक करून आला बॅलन्स ऑफ 1 लिहिते, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. ओके. तर हा फॉर्म्युला जो आहे मी तुम्हाला प्रिवियस लेक्चर जर तुम्ही अटेंड केले असतील तर त्याच्यामध्ये पण दिलेला आहे. नवीन जर कोणी असतील, हे व्हिडिओ लेक्चर्स अटेंड करत असतील पहिल्यांदाच इथे, तर त्यांनी माझा प्रिवियस व्हिडिओ पण बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला कसा आला इकडे. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण फाइंड आउट करूया 1 बाय 1 आता. तर पहिला आपण फाइंड आउट करूया इथे विक्रमचा. तर विक्रम न्यू शेअर, ह्या फॉर्म्युला जो दिला आहे ना, तो त्या पद्धतीनेच करायचं आहे. तर आता ओल्ड रेशो जो आहे आपल्याला किती होता, तो ओल्ड रेशो मी इथे लिहिते. ओल्ड रेशो विक्रम आणि प्रज्ञाचा काय होता, तो 2:3. तर ह्या रेशोने आपल्याला जायचं आहे. तर इथे बघा, तर ओल्ड रेशो पहिला घ्यायचा आहे. ओल्ड रेशो घेताना काय करायचं आहे, 2 + 3 दॅट इज 2/5. तर इथे 2/5. रिमेनिंग शेअर आपल्याला किती मिळाला इथे, 3/4. तर इंटू 3/4 म्हणजे तुम्हाला उत्तर किती मिळणार इकडे, 2 × 3 = 6, 5 × 4 = 20. तर हा झाला विक्रमचा न्यू शेअर. नेक्स्ट आपल्याला इथे प्रज्ञाचंही तसंच फाइंड आउट करायचं आहे. प्रज्ञास न्यू शेअर किती दिलं इथे, 3 दिलं आहे, म्हणजे काय घेणार तुम्ही 3/5. 3/5 इंटू रिमेनिंग शेअर किती आहे, 3/4. सो 3/4. 3 × 3 = 9, 5 × 4 = 20. तो हा झाला ओल्ड पार्टनरचे न्यू शेअर. आता एक अवनी, तर अवनीचं न्यू शेअर आपण नाही फाइंड आउट करत, कारण ऑलरेडी तिचा शेअर आहे. इथे काय करायचं आपल्याला, आता त्याचा अवनीचा जो शेअर आहे ना, तर त्याचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. तर अवनीचा शेअर किती होता, इथे बघा 1/4.
4 म्हणजेच 1/4. आता काय करायचं इथे तुम्ही इथे बघू शकता विक्रमचा जो शेअर मिळाला ना इकडे 6/20 आणि प्रज्ञाचा 9/20. ह्यांचे जे डिनॉमिनेटर आहेत या साईडला हे जे डिनॉमिनेटर आहे 20 आहेत इथे. तर आपल्याला अवनीचा जो शेअर आहे त्याचा डिनॉमिनेटरसुद्धा सेम करायचा आहे आपल्याला. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करणार आता 20 दिले ना डिनॉमिनेटर तर 4 × 5 करायचं म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटर सेम मिळणार आहे. तर इथे काय ना पहिला डिनॉमिनेटरला इथे 5 लिहायचं आहे. तर 4 5 इथे 20 हा डिनॉमिनेटर आपला सेम आला. तर डिनॉमिनेटर जो घेतला आहे जे नंबर तुम्ही डिनॉमिनेटरला लिहिलेला आहे तोच तुमचा न्यूमरेटर राहील. तर इथे येणार तुमचा 5/20. ओके. तर हे झाले न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ऑल पार्टनर्स 6/20, 9/20 आणि 5/20. तर यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय झाला देअरफॉर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू 6:9:5. तर हा झाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट स्टेपला आता काय करायचं होतं आपल्याला थर्ड. हा झाला आपला सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेपला जायचं आहे. हा झालं सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेपला बघा इथे थर्ड स्टेप आपला काय सांगितलेलं आहे रेसिप्रोकल करायचं. तर रेसिप्रोकल ऑफ अवनीस शेअर. तर अवनीचं शेअर किती आहे इथं 1/4. ह्याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही 4/1. हा झाला रेसिप्रोकल. आता अवनीचा जो कॅपिटल होता तो किती होता इकडे तर कॅपिटल इथे दिलेला होता 37,500. तर 37,500 जो दिलेला आहे तर त्याला तुम्हाला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. तर इथे बघा ह्याच्यानंतरची स्टेप थर्ड स्टेप रेसिप्रोकल झाल्यानंतर काय करायचं आहे कॅपिटल ऑफ अवनी इज किती दिलं आहे 37,500 इंटू काय करायचं आहे रेसिप्रोकल 4/1. मल्टिप्लाय केलं की तुम्हाला किती व्हॅल्यू येईल इकडे 1,50,000. 1,50,000. तर ही तुमची झाली थर्ड स्टेप. थर्ड स्टेपला काय करायचं आहे रेसिप्रोकल ऑफ अवनी शेअर करायचं आहे जो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे 1/4. तर त्याचं रेसिप्रोकल केलं तर किती येणार आहे 4/1. नंतर कॅपिटल जो दिलेला आहे अवनीचा त्याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचं आहे. तर कॅपिटल ऑफ अवनी तुम्हाला व्हॅल्यू इथे मिळेल 1,50,000. त्याच्यानंतरची स्टेप आपली फोर्थ स्टेप ॲडजस्टेड कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स फाइंड आउट करायचा. तर इथे स्टेप 4 ॲडजस्टेड कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स. तर आता इथे 1/1 करूया आपण. ह्याच्या आधी काय करायचं आपल्याला ॲडजस्टेड कॅपिटल करताना आपल्याला जो फॉर्म्युला असणार आहे आपला तर इथे लिहायचं पहिला आपल्याला टोटल हे काय मिळालं इथे टोटल कॅपिटल ऑफ द फर्म. ह्याला म्हणणार टोटल कॅपिटल ऑफ द फर्म. ह्याला हे नाव देऊ आपण. तर इथे बघायचं तर टोटल कॅपिटल ऑफ द फर्म आपल्याला मिळालं आहे 1,50,000. ओके. आता 1/1 आपण ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करू. पहिला विक्रम. तर विक्रम ॲडजस्टेड कॅपिटल. आता त्याचा फॉर्म्युला कसा तयार होणार आहे कॅपिटल ऑफ द फर्म इंटू ओल्ड रेशो सॉरी न्यू रेशो आपल्याला घ्यायचं आहे इथे. तर इथे ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करण्याच्या आधी मी तुम्हाला इथे फॉर्म्युला लिहिते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. हे कट केले मी.
आता इथे पहिलं फॉर्म्युला लिहिते. तर इथे ॲडजस्टेड कॅपिटलचा फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल कॅपिटल ऑफ फर्म इंटू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, तर आता 1 बाय 1 फाइंड आउट करू. विक्रम्स ॲडजस्टेड कॅपिटल इज इक्वल टू, ह्या फॉर्म्युल्याने जायचं आहे. टोटल कॅपिटल ऑफ द फर्म किती मिळालं आपल्याला, 1,50,000. सो इथे लिहायचं आहे 1,50,000. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती मिळाला होता इथं, 6:9:5. तर विक्रमचा किती इथं 6, प्रज्ञाचा 9 आणि अवनीचा 5. तर पहिला विक्रमचं फाइंड आउट करतो आहे. तर ह्याला पहिल्या डिनॉमिनेटर आपण लिहिताना ॲडिशन करतो इथं, म्हणजे तुम्हाला इथं किती मिळणार आहे, इथं 20. तर इथे बघा, इथे पण दिलेलं 6/20 आहे. तर इथे लिहायचं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 6/20. तर ह्याला कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला आन्सर मिळेल 45,000. ओके, तर हे तुम्हाला मिळालं विक्रमचं ॲडजस्टेड कॅपिटल. तसंच प्रज्ञाचं फाइंड आउट करायचं आहे या फॉर्म्युला पद्धतीने. प्रज्ञास ॲडजस्टेड कॅपिटल इज इक्वल टू, फॉर्म्युला हाच घ्यायचा आहे, टोटल कॅपिटल ऑफ द फर्म इंटू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर टोटल कॅपिटल ऑफ द फर्म किती, 1,50,000 इंटू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रज्ञाचा किती होता, 9/20. तर तो इथे लिहायचा 9/20. सो तुम्हाला हे कॅल्क्युलेट केलं की आन्सर तुम्हाला येईल 67,500. आणि अवनीचा जो आहे तो आपल्याकडे ऑलरेडी कॅपिटल आहेच, त्यामुळे तिचं ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करायची गरज नाही आहे. तर अवनीचा कॅपिटल ॲडजस्टेड नाही लिहायचं, नुसतं कॅपिटल लिहायचं. तर अवनीचा कॅपिटल आपल्याला किती मिळाला होता, दिलेलं आहे इथे ॲडजस्टमेंटमध्ये, तर 37,500. हे झालं आन्सर याचं. तर तुम्ही ह्याला ॲड केलं 45,000 प्लस 67,500 प्लस 37,500, तर तुम्हाला ही अमाऊंट मिळेल. ही अमाऊंट मिळाली म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे. आता हे जे दिलेले आहेत, हे जे ॲडजस्टेड कॅपिटल आलेले कुठले, 45,000, 67,500 आणि 37,500. तर हे कोणाचे, विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. हे कुठे लिहिणार आहात तुम्ही, हे काय म्हणून लिहायचं तुम्हाला, बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून लिहायचं आहे. कुठे लिहिणार तुम्ही, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर हे असा जो सेंटेन्स आला ना हे क्वेश्चनमध्ये, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड, तेव्हा हे स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत, हे वाले 4 स्टेप्स. आता थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल, पण एकदा सवय झाली की तुम्हाला ते जमेल फटाफट. लक्षात ठेवायचं, आता हे सगळं मी डीपमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही शॉर्टकटमध्ये पण लिहू शकता. एकदा तुम्हाला कळालं की ते तुम्ही करताल फटाफट. तर आता हे जे आपल्याला मिळालं इथे 45,000, 67,500 आणि 37,500, हे बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये लिहायचं. तर इथे लिहून घेऊ. तर इथे लिहायचं तुम्हाला, कुठे लिहिणार तुम्ही, हे डेबिट साईडला लिहायचं आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, विक्रमचं मिळालं होतं आपल्याला 45,000, त्याच्यानंतर प्रज्ञाचं होतं 67,500 आणि अवनीचं 37,500. तर ही बॅलन्सिंग फिगर मिळाली. तर जी बॅलन्सिंग फिगर मिळाली आहे, आता तुम्ही न्यू बॅलन्स शीटमध्ये इथे व्हॅल्यू टाकू शकता. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आत्ता जे आपण 4 स्टेप्स फॉलो केलं तर त्याचे जे ॲडजस्टेड कॅपिटल मिळतात, तर ती बॅलन्सिंग फिगर आपण इथे लिहितो. तर इथे लिहिणार विक्रमचं 45,000, प्रज्ञा 67,500 आणि इथे 37,500. ह्याची टोटल केली की तुम्हाला टोटल कॅपिटल ऑफ द फर्म जी मिळाली ना तीच मिळणार आहे. हे झालं 1,50,000.
आता काय करायचं आपल्याला, सगळे पोस्टिंग्स आपले झालेले आहेत तसे बऱ्यापैकी. आता 1 बाय 1 आपल्याला क्लोज करायचं आहे अकाउंट इथे. तर अकाउंट क्लोज करताना अजून एक आपलं एक स्टेप आय थिंक राहिलेला आहे इथे. अवनीसचा जो कॅपिटल आहे ना फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये, तर त्याची एक जर्नल एंट्री आपली राहिली आहे. इथे बघा सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये 37,500 असं दिलेलं आहे. तर त्याची जर्नल एंट्री काय, तर अशा प्रकारे एंट्री करणार. आणि सेकंड ॲडजस्टमेंट बघा तिथे ती एक एंट्री राहिली 37,500ची, ती कॅपिटल म्हणून आहे. तर त्याची जर्नल एंट्री काय तयार होणार, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचं आहे तिथे टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कोणाचं आहे, हे अवनी. किती आणली आहे, 37,500. तर याची टोटल करून घ्यायची आपल्याला. तर कॅश अकाउंटची जी टोटल येईल तुमची, तर कॅश अकाउंटची टोटल तुमची साधारण हे तिन्ही जे तुम्ही ॲड केलं की तुम्हाला इथे मिळेल 75,000. हे क्लोज करायचं डबल लाईनने. ह्याच्याबरोबर समोर क्रेडिट साईडला पण लिहायचं आहे. आता इथे बघा क्रेडिट साईडला कुठलीही व्हॅल्यू आपण पोस्ट नाही केली आहे. तर जी काही टोटल मिळाली तीच तुमची काय राहणार आहे, बॅलन्स कॅरीड डाऊन. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन तुमची मिळणार इकडे 75,000. तर ही जी आहे ही कुठे ट्रान्सफर करायची तुम्हाला, बॅलन्स शीट असेट साईडला कॅश म्हणून. तर इथे बघा एक लाईन सोडली आपण इथे. तर इथे लिहायचं आहे कॅश, आउटर कॉलमला डायरेक्ट अमाऊंट टाका तिथे 75,000. का आपण कॅश शेवटी लिहिला, हे अशा पद्धतीने कॅश अकाउंटमध्ये तुम्हाला पहिली पोस्टिंग करून घ्यायची आहे. मग त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन जो काय मिळेल तुम्हाला, तर ती जी अमाऊंट आहे ती तुम्हाला बॅलन्स शीट असेट साईडला करायची. आता 1 बाय 1 अकाउंट क्लोज करायचे. सगळे ॲडजस्टमेंट आपले कंप्लीट झालेले आहेत. लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये अँड एक्सेस अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू दर लोन अकाउंट असं दिलेलं आहे. तर ते राहिलेलं आहे. तर ते कुठं लिहायचं आहे मी सांगते, पण पहिलं आपण एक एक अकाउंट क्लोज करू आपण. तर पहिलं रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. तर त्याची सगळी पोस्टिंग्स आपले झालेले आहेत. तर इथं कॅल्क्युलेट करून घेऊ आपण, क्लोज करू एक एक अकाउंट. तर इथे बघू शकता क्रेडिट साईड आपली जास्त आहे इथं. तर इथे क्लोज करताना याची टोटल जी आहे तुमची 15,000 येईल. डबल लाईनने क्लोज करायचे. बरोबर ह्याच्या समोर इथे लिहायचं आहे 50,000. आता डिफरन्स किती येतो आहे तुमचा, ह्याची टोटल करायची. ह्याची टोटल जी काही तुम्हाला मिळतं त्याच्यामध्ये ते 15,000मधून मायनस करायचं तुम्हाला. तर 15,000मधून मायनस केलं की तुम्हाला इथे मिळेल 10,350. ओके, तर ही तुमची झाली बॅलन्सिंग फिगर. तर डेबिट साईडला कमी पडते म्हटल्यानंतर प्रॉफिट झाला आपल्याला. रिव्हॅल्युएशन अकाउंट काय झाला, प्रॉफिटमध्ये झाला. तर इथे लिहिताना कसं तुम्ही लिहिणार, इथे टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुठल्या पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार तुम्ही, विक्रम अँड प्रज्ञा. आता काय करायचं, त्यांचा रेशो जो आहे 2:3 आहे. तर ह्या रेशोमध्ये तुम्हाला 10,350 कॅल्क्युलेट करायचं आणि तो रेशो फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला किती मिळणार, इथे मी कॅल्क्युलेशन दाखवते. तर हे करताना कसं करायचं, ह्याला जर तुम्ही प्लस केलं तर हा 5 येणार. ओके, मग आता काय करायचं, हे जे बॅलन्सिंग फिगर मिळालं ना तुम्हाला इथे, इथे दाखवते कॅल्क्युलेशन. 10,350 डिवाइड बाय 5 करायचं आहे. डिवाइड बाय 5 केलं की तुम्हाला इथे मिळणार 2070. आता इथे बघा 2070 2070. आता हा जो रेशो दिला ना त्याला मल्टिप्लाय करायचं की जेणेकरून तुम्हाला इथे लगेच आन्सर मिळेल. तर 2070 इंटू 2, 2070 इंटू 3. तर इथे तुम्हाला किती मिळणार, इकडे 4140 आणि इथे मिळेल तुम्हाला 6210. तर ही अमाऊंट जी आहे हे दोन्ही पण कुठे ट्रान्सफर होणार, डेबिट साईडला तुम्हाला मिळाल्या बॅलन्सिंग फिगर. तर लेजर अकाउंटमध्ये काय करतो, सेकंड इफेक्ट आपण इथे देणार. प्रॉफिट झाला ना तर क्रेडिट साईडला येणार, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये द्यायचं तुम्हाला. तर इथे काय लिहिणार, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्रॉफिट
तर प्रॉफिट जे आपल्याला मिळालं आता इथे किती, विक्रमला 4140 आणि प्रज्ञाचं 6210. तर ही अमाऊंट मिळाली. आता क्लोज करायचं आहे ह्याला. तर ही अमाऊंट जास्त आहे, तुम्ही बघू शकता. इथे 45,000 आहे, इथे हे 3 व्हॅल्यूज आहेत. तर तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुमच्या लक्षात येईल. तर इथे अवनीचा जो आहे काहीच नाही आहे, तर 37,500च इथे राहणार आहे. ह्याची जर ॲडिशन केली 75,000 प्लस 18,6210 हे केलं की तुम्हाला मिळणार 99,210. या तिन्हीची पण ॲडिशन केलं की तुम्हाला मिळणार 91,140. सेम बरोबर याच्या समोर इथेच लिहायचं आहे. आणि इथे 37,500. हे क्लोज करून घ्या अकाउंट इथे. आता इथे बघायचं, आता जे मी सांगितलं होतं लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये, एक्सेस अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट, क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. अजून ते आपण पोस्ट केलेलं नाही आहे, तुम्हाला सांगितलं होतं सॉल्व करताना मी सांगेल. एक्सेस अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. तर काय करायचं, इथे लिहायचं आहे तुम्हाला टू लोन अकाउंट. ओके. आता हे जे लोन अकाउंट आहे हे कुठे ट्रान्सफर होणार, ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. ओके. आता काय करायचं आहे, 91,140 मधून 45,000 मायनस करायचं आहे. तर मायनस तुम्ही केलं की तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळेल 46,140. ही अमाऊंट येईल तुम्हाला. तसंच ह्याचं करायचं, 99,210 मधून 67,500 केलं की तुम्हाला इथे मिळेल 31,710. तर ही जी व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला, ही व्हॅल्यू काय करायची, तुम्हाला बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लोन अकाउंट म्हणून लिहायचं. ही ट्रान्सफर करा इथे लिहिणार आहात तुम्ही. आपण फायनल अकाउंटमध्ये लोन अकाउंट करायचं बघा लायबिलिटी साईडला, ॲज इट इज तसंच करायचं तुम्हाला. तर इथे काय लिहिणार तुम्ही, लोन अकाउंट कोणाचा, विक्रम अँड प्रज्ञा. ओके. तर आपल्याला इथे किती मिळाला होता, 46. तुम्ही इनर कॉलमला लिहून टोटल इकडे लिहू शकता किंवा डायरेक्टली आउटर कॉलम्समध्ये सुद्धा लिहू शकता. मी इथे आउटरलाच लिहिते 46,140 आणि इथे 31,710. ओके. तर सगळे आपले पोस्टिंग्स झालेले आहेत. सो आपण क्लोज करूया आपण ह्याला आता. क्लोज केलं की तुमचा हा जो बॅलन्स शीट आहे तो टॅली होईल. टॅली करून तुम्हाला किती येईल, इथं सगळे पोस्टिंग्स आपले झालेले आहेत. क्रॉस चेक करून घ्या सगळे एकदम. त्याच्यानंतर टॅली करायचं आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला येईल 3,32,850. इथेही तुम्ही असेट साईडची सगळी टोटल केली की तुम्हाला इथे मिळेल 3,32,850. सो अशा पद्धतीने सगळे स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. होप हे तुम्हाला व्यवस्थित कळालेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी भेटतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती मला मेसेज करू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओची प्लेलिस्ट लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही माझे सगळे प्रिव्हियस व्हिडिओ अटेंड करू शकता. सो बाय बाय, टेक केअर अँड थँक्यू.